हॅलो, दिस इज प्रॉब्लेम नंबर 5. आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट चॅप्टरमधला हा प्रॉब्लेम नंबर आपला 5 आहे. So this problem is admission of partner during the year. See, A and B were partners sharing profit and losses in the ratio of 3 is to 2. A and B, these are old partners, and their profit sharing ratio is 3 is to 2. With effect from 1st October 2016, C joins as a third partner. आता ए अँड बी या दोघांचा पार्टनरशिप बिझनेस आहे. याच्यामध्ये सी जो आहे हा पार्टनर ॲड झाला आहे. त्याची डेट इथे दिलेली आहे विथ इफेक्ट फ्रॉम 1st October 2016. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 2:2:1. आता इथे त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे हा त्याने ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट करून दिलेला आहे 2:2:1. The following is their trial balance as on 31st March 2017. आता जेव्हा असा प्रॉब्लेम असेल की ज्यामध्ये ओल्ड पार्टनरचा रेशो दिलेला आहे, न्यू पार्टनर ॲड झाल्यानंतर त्यांचा जो काही न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा सुद्धा इथे कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. मग आता इथे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपल्याला कशाला करायचं आहे किंवा काय करायचं आहे, तर डेट बघा. थर्ड जो पार्टनर आहे सी पार्टनर जो न्यू ॲड झालेला आहे, हा ॲड झाल्याची डेट 1 ऑक्टोबर आहे. मीन्स तो बिझनेस स्टार्ट 1 एप्रिलला झाला आहे आणि बिझनेस एंड किंवा ट्रायल बॅलन्स जो आहे ट्रायल बॅलन्सची डेट ही 31st मार्च दिलेली आहे. आणि हा मिडल ऑफ इयर जे फायनान्शियल इयर आहे त्याच्या मिडलला तो जॉईन झाला आहे 1 ऑक्टोबरला. सो इथे प्री ॲडमिशन पिरियड अँड पोस्ट ॲडमिशन पिरियड असं आपल्याला टाईम पिरियड कॅल्क्युलेट करावा लागेल. सो त्यासाठी काही 1-2 थिअरॉटिकल पॉईंट आहेत ते आपण जस्ट बघूया. जस्ट अ सेकंड, आय विल शेअर द स्क्रीन. Is the screen is visible to all? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Let's see. On admission of partner. On admission of partner, the necessary adjustments are required to be made regarding goodwill, accumulated profit and capital distribution. आपण ऑलरेडी ॲडमिशन ऑफ पार्टनरवरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. बट या प्रॉब्लेममध्ये काय आहे, तर जो न्यू पार्टनर आहे हा मिडल ऑफ फायनान्शियल इयरच्या मिडलमध्येच तो ॲड झाला आहे. If new partner is admitted on the first day of accounting year, then he will get his share of profit earned during the entire year. जर एखादा न्यू पार्टनर हा अकाउंटिंग इयरच्या स्टार्टला जॉईन झाला असेल बिझनेसला, तर त्याला त्या इयरमधला जो काही प्रॉफिट असेल तर त्यातला प्रॉफिटचा त्याचा जो काही पार्ट आहे हा पूर्ण वर्षासाठी त्याला मिळणार आहे. If the partner is admitted on 1st January, then he will get his share profit earned during the year ended 31st December. जर पार्टनर 1 जानेवारीला ॲडमिट झाला असेल आणि त्यांचं जे फायनान्शियल इयर आहे हे 31 डिसेंबरला संपत असेल, तर 1 जानेवारी टू 31 डिसेंबर होल इयरचा जो काही प्रॉफिट आहे त्याचा हा त्याला मिळणार आहे. However, if new partner is admitted on the any date during the accounting year, आता जर अशी सिच्युएशन असेल की जर न्यू पार्टनर जो आहे हा ॲडमिट झाला आहे बट एनी डेट ऑफ ड्युरिंग अकाउंटिंग इयर, मीन्स he can share the profit earned after the date of admission to the year end. मीन्स आता जर तो मिडलला ॲडमिट झाला असेल तर तो ज्या डेटपासून ॲडमिट झालेला आहे त्या डेटपासून इयर एंड होईपर्यंत जितका टाईम पिरियड असेल त्याला तितक्याच टाईम पिरियडचा प्रॉफिट हा त्याला आपण शेअर करणार आहोत. त्याला त्याचा प्रॉफिट हा त्या टाईम पुरताच आपल्याला द्यायचा आहे. इफ ही ॲडमिटेड ऑन 1st July, ही विल शेअर द प्रॉफिट अर्न आफ्टर 1st July. जर एखादा पार्टनर हा 1st जुलैला ॲडमिट झाला असेल बिझनेसमध्ये, तर त्याला जो काही प्रॉफिटचा शेअर आपल्याला द्यायचा आहे तो आपण काउंट कसा करणार, तर 1st जुलैला तो ॲडमिट झाला आहे. सो 1st जुलै टू इयर एंड जोपर्यंत होतोय तिथपर्यंतचा जो काही टाईम पिरियड आहे त्या टाईम पिरियडचा प्रॉफिट हा त्याला द्यायचा आहे. हेन्स द टोटल प्रॉफिट मस्ट बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स.
जो टोटल प्रॉफिट आहे हा 2 पार्टमध्ये डिव्हाइड करायचा आहे. प्रॉफिट बिफोर ॲडमिशन अँड प्रॉफिट आफ्टर ॲडमिशन. मीन्स तो पार्टनर ॲडमिट व्हायच्या आधी एक टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे अँड देन आफ्टर ॲडमिशन तो पार्टनर ॲडमिट झाल्यानंतरचा टाईम पिरियड आपल्याला काउंट करायचा आहे. आता हे करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. Prepare columnar profit and loss account showing the column before admission and after admission. आता जो आपला प्रॉफिट आता जो आपण प्रॉब्लेम बघतोय प्रॉब्लेम नंबर 5 तर त्यामध्ये सुद्धा जो सी पार्टनर आहे हा 1 ऑक्टोबरला ॲडमिट झालेला आहे बिझनेसमध्ये. मग अशा वेळेला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण प्रिपेअर करणार आहोत त्यामध्ये अमाऊंटचे 2 कॉलम्स तिथे प्रिपेअर करायचे. एक बिफोर ॲडमिशन अँड अनदर आफ्टर ॲडमिशन. And record the expenses and income in respective columns if they are given separately. आणि इन्कम अँड एक्सपेन्सेस जे आहेत हे सेपरेटली तिथे शो करायचे. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कॅल्क्युलेट द टाईम रेशो. आपल्याला टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम रेशो अँड सेल्स रेशो हे 2 रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. इफ द पार्टनर इज ॲडमिटेड ऑन 1 ऑक्टोबर the period before admission will be 1st January to 1st October. आता जर एखादा पार्टनर ऑक्टोबरला जॉईन झाला असेल बिझनेसमध्ये तर बिफोर ॲडमिशन त्याचा टाईम पिरियड किती होईल तर 1 जानेवारी टू 1 ऑक्टोबर पर्यंतचा पिरियड जो आहे हा बिफोर ॲडमिशन तो ॲडमिट व्हायच्या आधीचा टाईम पिरियड दॅट इज 9 months. अँड द पिरियड आफ्टर ॲडमिशन विल बी 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबर. आता आफ्टर ॲडमिशनचा टाईम पिरियड कसा असेल ज्या डेटला तो ॲडमिट झाला आहे 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबर ज्या डेटला ट्रायल बॅलन्स आपला दिलेला आहे किंवा इयर एंड जो जेव्हा होतोय तिथपर्यंतचा टाईम पिरियड काउंट करायचा आहे. सो 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबर 3 months are there, October, November and December. So our time ratio will be 9:3, that is 3:1. सो फर्स्ट आपल्याला टाईम रेशो कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. टाईम रेशो कॅल्क्युलेट करताना बिफोर ॲडमिशन पिरियड अँड आफ्टर ॲडमिशन पिरियड वी हॅव टू कॅल्क्युलेट. सो टाईम रेशो ही कन्सेप्ट कळली आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. अनदर रेशो इज कॅल्क्युलेट सेल्स रेशो. सेल्स रेशो सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. द एक्सपेन्सेस ऑर इन्कम ऑर द नेट प्रॉफिट मे बी डिवायडेड इंटू द रेशो ऑफ सेल्स. आता जो काही नेट प्रॉफिट आहे किंवा काही एक्सपेन्सेस अँड इन्कम जे आहेत हे सेल्स रेशोमध्ये डिवाइड करावे लागतात. इफ सेल्स अप टू 1 ऑक्टोबर आर 9 lakh अँड सेल्स आफ्टर 1 ऑक्टोबर इज 3 lakh. आता सेल्स सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. सेल 1 ऑक्टोबरपर्यंत सेल किती होता अँड आफ्टर 1 ऑक्टोबर किती सेल आहे. त्या सेलच्या अमाऊंटवरून आपल्याला सेलचा रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सेल्स अप टू 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबरपर्यंतचा सेल 9 lakh आहे. आफ्टर 1 ऑक्टोबर 3 lakh. 9 lakh is to 3 lakh. रेशो 9:3 दॅट इज 3:1. सो सेलची जेवढी अमाऊंट आहे ती सुद्धा आपल्याला बिफोर ॲडमिशन आणि आफ्टर ॲडमिशनमध्ये अमाऊंट कॅल्क्युलेट करून इथे सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे झालं सेल्स रेशो अँड टाईम रेशो. जेव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपल्याला काही प्रोफॉर्मा जे आहेत ट्रेडिंग अकाउंट बेसिक आहे. ट्रेडिंगमध्ये ओपनिंग स्टॉक देन परचेसेस लेस परचेस रिटर्न then factory expenses. In credit side buy sales less sales return and closing stock. हा बेसिक फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंटचा. हा ॲज इट इज आहे. बट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे कॉलमनर फॉर्ममध्ये जेव्हा आपण प्रिपेअर करतो तेव्हा 2 अमाऊंटसाठी कॉलम जे आहेत हे प्रिपेअर करायचे आहेत. प्री ॲडमिशन पिरियड अँड पोस्ट ॲडमिशन पिरियड. आणि जे एक्सपेन्सेस आहेत हे ह्या बेसिसप्रमाणे आपल्याला डिव्हाइड करायचे आहेत किंवा डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. रेंट जे आहे टाईम रेशोमध्ये डिवाइड केलं जाणार आहे.
सॅलरीज टाइम रेशो प्रमाणे डिवाइड केले जातील. डेप्रिसिएशन, इंटरेस्ट, ऑडिट फीज, इन्शुरन्स, बॅड डेट्स, ॲडव्हर्टाइजमेंट, सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्काउंट अलाव, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, देन इन्शुरन्सपर्यंतचे पार्ट हे टाइम रेशो बेसिसमध्ये डिवाइड करायचे. अँड देन बॅड डेट्स, ॲडव्हर्टाइजमेंट, सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्काउंट अलाव अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे सेल्स रेशोनुसार इथे डिवाइड करायचे. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फर्स्ट आपल्याला टाइम रेशो अँड सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करताना त्या बेसिसच्या अकॉर्डिंगली जे एक्सपेन्सेस आहेत ते त्या बेसिसवरून अमाऊंट जे आहेत हे डिवाइड करायचे आहेत. लॉस बाय फायर ॲक्च्युअल, देन लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट ॲक्च्युअल, नेट प्रॉफिट जो काही ॲक्च्युअल आहे त्याच रेशोमध्ये हे डिस्ट्रीब्यूट होईल. देन इन क्रेडिट साईड ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. इंटरेस्ट रिसिव्ह, देन डिस्काउंट रिसिव्ह, रेंट रिसिव्ह टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. कमिशन रिसिव्ह ॲक्च्युअल रेटने, देन बॅड डेट्स रिकवर ॲक्च्युअल रेट अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट ॲक्च्युअल रेट. सो दिस इज अबाउट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटबद्दल इथे बेसिस दिलेले आहेत आणि त्या बेसिसच्या अकॉर्डिंगली आपल्याला जे एक्सपेन्सेस आणि जे इन्कम आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे. नेक्स्ट इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आपण केव्हा ओपन करतो? जेव्हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा पार्टनर सॅलरी या जेव्हा ॲडजस्टमेंट दिल्या असतात तेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट हे प्रिपेअर करतो. आता या अकाउंटमध्ये सुद्धा आपल्याला 2 कॉलम्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत, प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन. सेम इन क्रेडिट साईड, प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. देन जो काही कॅपिटलवरती इंटरेस्ट आहे हा त्या ओल्ड पार्टनरना इथे डिस्ट्रीब्यूट होईल. न्यू पार्टनरला पोस्ट ॲडमिशनमध्येच होईल बिकॉज तो प्री ॲडमिशन तो जर 1 ऑक्टोबरला ॲडमिट झाला असेल तर ऑक्टोबरच्या आधीचा जो काही इंटरेस्ट आहे हा त्याला येणार नाही. सो पोस्ट ॲडमिशनमध्येच जो न्यू पार्टनर आहे त्याची अमाऊंट आपण इथे मेन्शन करणार आहोत. देन सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, एक्स वाय अँड झेड. देन टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, पार्टनरचे लोन जे आहे हे दिलेले आहे इथे. लोन सुद्धा प्री अँड पोस्टमध्ये इथे रेकॉर्ड करायचं आहे. देन बाय नेट प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट जेव्हा आपण प्रिपेअर करतो तेव्हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा आहे. सो नेट प्रॉफिट प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन इथे रेकॉर्ड होईल. देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर इथे ते प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशनमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. अँड देन इथे टोटल घ्यायचे, जो काही बॅलन्स येतोय त्यांचं कॅपिटल अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट जे तिथे असेल त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा जो काही प्रॉफिट येतोय तो किंवा जो क्लोजिंग बॅलन्स येतोय तो. सो दिस इज अवर प्रॉब्लेम नंबर 5. आता आपण प्रॉब्लेम कडे वळूया. A and B are the partners sharing profit and losses. A and B, these are old partners and their profit sharing ratio is 3:2. Then with effect from 1st October 2016, C join as a third partner. 1st ऑक्टोबरला C as a partner म्हणून जॉईन झालेला आहे and their new profit sharing ratio was 2:1. सो आपल्याला इथे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट नाही करायचा आहे, त्यांनी तो ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिला आहे. The following is their trial balance as on 31st March 2017. ट्रायल बॅलन्सची डेट बघा, 31st March 2017 मीन्स हे इयर कधी स्टार्ट झालंय? 1 एप्रिलला स्टार्ट झालंय म्हणून ते 31st मार्चला एंड होत आहे.
सो इथे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. फर्स्ट आपण काय करणार आहोत, लेट सी द ॲडजस्टमेंट पार्ट. ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा इथे अमाऊंट ज्या आहेत या 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर अशा अमाऊंट वगैरे दिलेले आहेत. सो आपल्याला इथे टाइम रेशो अँड सेल्स रेशो दोन्ही रेशो कॅल्क्युलेट करायचे. आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Ma'am. See here the working note. First we have to calculate time ratio. टाइम रेशो कॅल्क्युलेट करताना त्या इयरमध्ये इयर कधी स्टार्ट झालंय अँड इयर कधी संपलंय तेवढे सगळे महिने तेवढे मंथ्स जे आहेत हे आपण इथे घेतोय. 1 एप्रिलला इयर स्टार्ट झालं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. मार्चला इयर एंड झालेलं आहे. सो फिनान्शियल इयरमध्ये हे 12 मंथ्स आहेत. यापैकी 1 ऑक्टोबरला जो सी आहे हा जॉईन झालाय. सो 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर हा जो टाइम पिरियड आहे, दिस इज प्री ॲडमिशन टाइम पिरियड. बिकॉज सी जो जॉईन झालाय हा 1 ऑक्टोबरला जॉईन झालाय, म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंतचा जो पार्ट आहे 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर, दिस इज प्री ॲडमिशन पिरियड. सो प्री ॲडमिशन पिरियडमध्ये आपल्याला मंथ्स कॅल्क्युलेट करून घ्यायचे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. 6 months are there. So 6 months for pre-admission period. And then we have to calculate the post-admission period. 1 ऑक्टोबरला तो जॉईन झालाय. 1 ऑक्टोबरला तो एंटर झालाय. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. 6 months फॉर पोस्ट ॲडमिशन पिरियड. पोस्ट ॲडमिशन ॲडमिट झाल्यानंतरचा पिरियड. आफ्टर ॲडमिशन. Pre admission, before admission, and post after admission. So 6 months into 6 months is to 6 months. Time ratio is 1:1. इथे आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट केलाय. टाइम रेशो मध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर तो कोणत्या डेटला जॉईन झालाय. 1 ऑक्टोबरला जॉईन झालाय. सो ऑक्टोबरच्या आधीचा पिरियड बिफोर ॲडमिशन मीन्स प्री ॲडमिशन, अँड ऑक्टोबरच्या पुढचा जो पिरियड आहे ऑक्टोबर पासूनचा दॅट इज आफ्टर ॲडमिशन मीन्स पोस्ट ॲडमिशन. इथे टाइम रेशो लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. नेक्स्ट इज वी हॅव टू कॅल्क्युलेट सेल्स रेशो. आता आपल्याला सेल्स रेशो जो आहे हा बघायचा आहे. आता इथला जो छोटा पार्ट आहे हा आधी बघा. सेल्स रेशो इथे मी कर्सर नेलेला आहे तो पार्ट सी. तर सेल्स रेशोसाठी फर्स्ट आपल्याला सेल जो आहे हा बघावा लागणार आहे. जस्ट अ सेकंड. सी हिअर हा आपला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंटमध्ये सेलसाठी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2016 टू 30 सप्टेंबर वॉज 6 लाख. आता सेल जो आहे 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत मीन्स बिफोर ॲडमिशन पिरियड साठी 6 लाख अमाऊंट इथे दिलेली आहे. ओके, आपण आधी टोटल सेल बघूया. टोटल सेलची अमाऊंट किती दिलेली आहे. सी हिअर इन ट्रायल बॅलन्स परचेसेस अँड सेल्स आर गिवन. बघा ट्रायल बॅलन्स मध्ये परचेसेस आणि सेल दिलेले आहेत. जे डेबिट साईडला आहे ती परचेसची अमाऊंट आहे. क्रेडिट साईडला जी अमाऊंट आहे ही सेलची अमाऊंट आहे. सो परचेसेस 9 लाख अँड सेल्स 14 लाख. सो इथे टोटल अमाऊंट दिलेली आहे सेलची आणि त्या 14 लाख मधले हे जे 6 लाख आहेत हे प्री ॲडमिशनसाठी आहेत. 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर 6 लाख, आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे आउट ऑफ 14 लाख दॅट इज पोस्ट
ऍडमिशन पिरियड. पोस्ट ऍडमिशन पिरियड साठी तेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे. आता 14 लाखातले 6 लाख जे आहेत हे प्री ऍडमिशन साठी आहेत. मग रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे, रिमेनिंग किती उरलंय? 8 lakh. सो 8 lakh 8 पोस्ट lakh. ऍडमिशन साठीचे, येस, पोस्ट ऍडमिशन साठीचे अमाऊंट आहे. सो सेल्स रेशो कॅल्क्युलेट करताना 6 lakh is to 8 lakh, that is 6 is to 8 and then 3 is to 4. So our sales ratio is 3 is to 4. सेल्स रेशो कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. सेल्स रेशो हा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो यामध्ये लक्षात काय घ्यायचंय, टोटल सेल्स किती आहेत आणि कोणता टाइम पिरियड दिलाय. 1 एप्रिल टू सप्टेंबर पर्यंत दिले होते. 1 एप्रिल टू सप्टेंबर, सी हियर, एप्रिल टू सप्टेंबर, दिस इज प्री ऍडमिशन पिरियड. दॅट्स वाय इथे आपण प्री ऍडमिशनचे ते 6 लाख घेतलेले आहेत. मग 14 लाखातले 6 लाख प्री ऍडमिशन साठी, रिमेनिंग अमाऊंट पोस्ट ऍडमिशन 8 लाख. तर इथे आपले 2 रेशो कॅल्क्युलेट झाले, टाइम रेशो अँड सेल्स रेशो. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्स. आता यामध्ये आपल्याला प्रिपेअर काय काय करायचंय. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट कंटेनिंग द कॉलम्स 1 एप्रिल 2016 to 30th September 16 and 1st October 16 to 31st March 17. मीन्स प्री ऍडमिशन अँड पोस्ट ऍडमिशन असे 2 कॉलम्स आहेत हे प्रिपेअर करायचे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करून घेऊया. दिस इज ट्रेडिंग अकाउंट. एप्रिल टू सप्टेंबर मीन्स प्री ऍडमिशन, ऑक्टोबर टू मार्च पोस्ट ऍडमिशन. ट्रेडिंग अकाउंटला सुद्धा असे 2 कॉलम्स करून घ्यायचे. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याला सुद्धा 2 कॉलम अमाऊंट साठी करून घ्यायचे. दिस इज अप्रोप्रिएशन अकाउंट, अप्रोप्रिएशनला सुद्धा 2 कॉलम्स करून घ्यायचे. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटला एक कॉलमच आहे इथे, बिकॉज जेवढे पार्टनर आहेत त्या फक्त पार्टनरचा प्रत्येकी एक कॉलम येईल इथे. बॅलन्स शीट, नॉर्मल बॅलन्स शीटच प्रिपेअर करायचे. बॅलन्स शीटला अमाऊंटचा एकच कॉलम येतो, त्यामुळे इथे काही बिफोर आफ्टर करायचं नाहीये. फक्त ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, अप्रोप्रिएशन यालाच 2 कॉलम ठेवायचे अमाऊंट साठी, प्री अँड पोस्ट. So first is drawing and capital. So ड्रॉइंग आणि कॅपिटल त्यांचे जे काही बॅलन्स आहेत हे आपण कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करून घेऊया. दिस इज कॅपिटल अकाउंट. सो कॅपिटल बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करून घेतोय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन एचा जो काही कॅपिटल बॅलन्स आहे. सी, आता ह्यातला ड्रॉइंग कोणतं आणि कॅपिटल कोणतं. डेबिट साईडला जी अमाऊंट आहे दॅट इज ड्रॉइंग, क्रेडिट साईडला जी अमाऊंट आहे दॅट इज कॅपिटल. सो ए इज ड्रॉइंग 15,000 अँड ए इज कॅपिटल 3 lakh. अमाऊंट रेकॉर्ड करून घेऊया. ओपनिंग बॅलन्स दॅट इज कॅपिटल बॅलन्स 3 lakh and they're drawing 15,000. Next is B's drawing and capital. आता जो B पार्टनर आहे, आता A and B हे ओल्ड पार्टनर्स आहेत. B's drawing and capital, डेबिट साइडची अमाऊंट ड्रॉइंगची आहे, क्रेडिट साइडची अमाऊंट ही कॅपिटलची आहे. सो B's drawing 10,000, B's capital 2 lakh. Let's record this. B's capital 2 lakh and they're drawing 10,000. Next is C is drawing and capital. C, this is हा जो C पार्टनर आहे हा न्यू पार्टनर आहे. त्याचं ड्रॉइंग 5,000, त्याचा कॅपिटल बॅलन्स 1,50,000.
आपण रेकॉर्ड करून घेऊया. 1,50,000 कॅपिटल बॅलन्स. They're drawing 5,000. Next is opening stock. Opening stock 1st April 2016. आता ओपनिंग स्टॉक जो आहे हा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होईल. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 30,000. ट्रेडिंग अकाउंट. सी ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे 30,000 ही आपण इथे प्री ॲडमिशन पिरियडला रेकॉर्ड करून घेतोय 30,000. And see here, फर्स्ट आधी आपण ही रेकॉर्ड करून घेऊया. इथे प्री ॲडमिशनला आपण रेकॉर्ड करून घेतोय. देन नेक्स्ट इज परचेसेस अँड सेल्स. परचेसेस अँड सेल्स आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे. सो परचेसेसची अमाऊंट आहे 9 लाख अँड सेल्स 14 लाख. सेल्स आपण ऑलरेडी इथे सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे. सेल्स रेशो 3:4. सेल्स होते टोटल सेल्स 14 लाख, 6 लाख अँड 8 लाख. सो आपण सेल्स रेकॉर्ड करून घेऊया 6 लाख अँड 8 लाख.